पैसे? पाठवा द्या नाथ. घात केला मृग. तुमचा घात केला तुम्ही. घात कसला? घात कसला? साधा व्यवहार होता आपला. तू सह्या करायच्या आणि त्या बदल्यात मी तुला तुझ्या बायकोचा पत्ता सांगायचा. तो तर मी तुला आत्ताही सांगायला तयार आहे. आमच्या मंजुषा वहिनी या क्षणाला विहंग भोसलेच्या घरी येत. कळला पत्ता? जा, काय हवं ते कर. जा. तुला सांगितलं होतं दादा, दिवस, तारीख, वेळ लक्षात ठेवायची. येतो, मी लक्षात ठेवतो. वेळ जय रामदेव बाबा. घ्या, कॉफी घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. वहिनी, ही माझी बायको मधुरा भोसले. आणि हो, हिची दुसरी ओळख म्हणजे तुमच्या मंजिरताई आहेत ना, त्यांची ही धाकटी बहीण. हा बोल सत्यजित. हो, माझ्या समोरच बसल्यात त्या. काय? अरे पण ओके ओके ओके, मी बघतो. हो, तू म्हणशील तसं. या. मंजिरी, अगं काय आराम करायचा सोडून तू इथे का उभी आहेस? हे बघ, जागू नको, जाऊन झोप जा, नाही तर पुन्हा ऍसिडिटीचा त्रास होईल तुला. अहो आई नाही, मला जरा काळजी वाटते. कसली काळजी? बघा ना, हे अजून घरी आले नाहीये. हॉटेलवर असतानाच मला म्हणाले की माझं काहीतरी महत्वाचं काम आहे ऑफिसमध्ये, आणि तेव्हापासून काही फोन नाही, काही बोलणंच नाहीये आमचं. पण मग तू ऑफिसमध्ये फोन केला होतास का? हो, मी तिकडे केला होता फोन, पण तिथे नाहीयेत ते आता. बरं, आणि ती मंजुषा? त्या आहेत ना, त्या रूम मध्ये. आजच त्या दादा होळकर विरुद्ध साक्ष देऊन आल्या. तेव्हापासून जरा शांत वाटतायत त्या. मीच त्यांना म्हणाले की जरा वेळ आराम करा रूम मध्ये. हे बघ, तू सत्यजितची काळजी करू नकोस, तू जाऊन आराम कर जा. मंजुषा सोबत जाऊन बस. अहो पण आई, अगं मी फोन करीन त्याला, विहंगला फोन करीन, त्याच्या बरोबर असेल सत्यजित, किंवा त्याला माहित असेल ना सत्या कुठे आहे ते. जा तुझा. ठीक आहे. मावशी, हा? नाही, काही नाही. प्रिया, काय झालं? मला ते काय नाही, जाऊ दे. प्रिया, बैस बैस.
मला सरळ सरळ सांगणार आहेस का काय झालं? मावशी, मला तुला काही विचारायचं. हं. मला माहितीये ही वेळ हे सगळं बोलायची नाहीये, पण नुसता विचार करून करून त्रास होतोय मला. रिया, तू मला शांतपणे सांगणार आहेस का काय झालंय ते? कसला एवढा विचार करतेस तू? हा, कसला त्रास होतोय? मावशी, तू मला मागे म्हणाली होतीस, आठवतंय? तुला मला या घरची सून करून घ्यायला आवडेल. खर तर सत्यजितच्या लग्नाच्या वेळी तू जो डिसिजन घेतलास तोही चुकीचा होता, असंही तू म्हणाली होतीस. हो, तू कदाचित हे सगळं सहज बोलून गेली असशील, पण मावशी, तुझ्या या एका वाक्याने तुला नाही माहित माझ्या मनात किती आशा जागवल्या होत्या. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की सत्यजित आणि मंजिरीचा संसार तुटावा, नाही, मला तसं नकोय. पण संसाराच्या नावाखाली ते दोघं काय करतायत हे आपण बघतोय ना. तू ज्या दिवशीपासून मला हे सगळं बोललीस त्या दिवशीपासून एकच विचार माझ्या मनात यायला लागला. सत्यजितला न मिळालेलं सुख त्याला कसं देता येईल. शेवटी तो सुखात राहावा ही तुझीही इच्छा होती ना. मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवं. हे जे मी बघत होते ते दिवा स्वप्न होतं का? माझ्या मनातलं एक खूळ म्हणून मी हे सगळं विसरून जायचं? प्रिया, हे सगळं तू असं अचानकच आज? मावशी, मला माहितीये ह्या प्रश्नाचं उत्तर देणं तुला खूप जड जाणार, पण तरी तू उत्तर दे, कारण ते उत्तर मला हवंय. तुझं जे काही उत्तर असेल ते ऐकायला मी तयार आहे. थोडे दिवस त्रास होईल, पण मी सहन करीन. सहन करणं अंगवळणी पडलंय आता. मावशी, तुला माहितीये मला वाटलं होतं सत्यजित मंजिरीला डिवोर्स देणार आहे. त्यांनी तशी तयारी पण केली होती, पण तिच्या प्रेग्नन्सी नंतर तो विषय संपल्यात जमा झाला आता. मावशी, 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 मला सांग ना, तुला काय वाटतंय? तुला मनातून काय वाटतंय? त्यांचा संसार पुन्हा सुरळीत होईल? तुला खात्री आहे का तशी? हे बघ मावशी, मला खरं खरं सांग. तुझं उत्तर जर हो असेल ना तर मला हो सांग. मला खरंच काही वाटणार नाही. उलट मला आनंदच होईल. तू सांग. प्रिया, तुझ्या या प्रश्नाची उत्तरं नाहीयेत माझ्याकडे. माहित होतं मला. माझंच चुकलंय ना. मी खरं तर हा प्रश्न विचारायलाच नको होता. सॉरी, मला माफ कर. मी वेड्यासारखी दिवसा डोळ्या उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत राहिले. माझं चुकलं. सॉरी. तू काय करतेस इथे? याचना. मी तुझ्या दारात सतत याचक म्हणून याचना करायलाच येते प्रिय. हे बघ नेत्रा, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. मला तुझ्याशी आता अजिबात बोलायची इच्छा नाहीये. माहितीये मला तुझ्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का मला प्रिया. पण कसं आहे ना, तू आज डोळे पुसणार, परत उद्या तुझे डोळे भरून येणार. हे सगळं असं करत राहण्यापेक्षा डोळ्यात पाणी येणारच नाही असं काही करायची इच्छा नाहीच आहे का तुझी? हे बघ तुझी फालतू बडबड करत नाहीये मी.
मागेही तुला समजवायचा प्रयत्न केला होता तेव्हा फालतू बडबड तू करत होतीस. कावळा काय, कोल्हा काय, कसल्या कसल्या गोष्टी सांगत होतीस. प्रिया, तेव्हा तू ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतीस म्हणून मी परत आलीये तुझ्याकडे. परत एकदा समजावून सांगायचा प्रयत्न करते. मला कळत नाहीये नेत्रा, तुला नक्की काय साध्य करायचंय. मला काहीच साध्य करायचं नाही, पण तुला इतके दिवस जे साध्य करायला जमलं नाही ते करायला मी तुला मदत करणार. मंजिरीला या घराबाहेर काढायचे काय कमी प्रयत्न केलेस का तू? पण अजूनही तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये प्रिया, की हे काम एकटीचं नाहीये. ह्याच्यासाठी तुला माझी मदत लागणार. आपण दोघींनी मिळून जर हे केलं तर सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण मला एक सांग, तू हे सगळं करायला प्रश्न विचारू नकोस. तू काय, कधी, कसं, का करतेस हे सांगायला जशी तू बांधील नाहीयेस ना, तसंच माझ्या वागण्याचं जस्टिफिकेशन द्यायला मी बांधील नाही. तुझ्यासाठी सध्या फक्त एवढंच महत्वाचं आहे की इफ आय एम ऑन युअर साईड तर तुझी साईड स्ट्रॉंग होती आणि मंजिरी या घराबाहेर लवकरात लवकर जाण्याचे चान्सेस वाढतात. सो हिअर इज अ डील. मंजिरीला घराबाहेर काढण्यासाठी मी तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे. तू मला काहीही प्रश्न विचारायचे नाहीस आणि माझ्या मध्ये मध्ये करायचं नाहीस. थिंक अबाउट इट अँड लेट मी नो. बाय. सगळं झाल्यावर SP साहेब स्वतः म्हणाले की आता चिंता करण्यासारखं काहीच नाही म्हणून. खरंच एवढं धीरानं सांगितलं तुम्ही हे सगळं. मी कुठे, खरं तर विहंगराव, मधुराताई तुमच्या सगळ्यांमुळेच तर मी धीर एकवटू शकले. अदरवाईज गेल्या 5 वर्षात मी एक शब्दही बोलू शकले नव्हते. आता जाऊ द्या. पुन्हा त्याच आठवणी काढून स्वतःला त्रास नका करून घेऊ. सारखं असं वाटतं की शेवटी मीच माझ्या सौभाग्याची शत्रू ठरली. मी पत्नी धर्म सोडून स्वतःच्या नवऱ्याशीच अशी वागली. अहो, असं अजिबात नाहीये. हा, आता पतीला परमेश्वर मानायची पद्धत आपल्याकडे आहे, पण त्याच पतीने राक्षसी रूप धारण केलं असेल तर त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा नको मिळायला. हे बघा, यात तुमचं काहीच चुकलं नाही. विश्वास ठेवा माझ्या. वहिनी, एक आनंदाची बातमी. आज सकाळीच दादा होळकरला अटक झाली. आणि त्याही पेक्षा एक आनंदाची गोष्ट, त्याला अटक होण्याआधी मी त्याच्याकडून काही पेपर्सवर सह्या घेतल्या होत्या. तुमच्या आणि दादाच्या डिवोर्सचा अर्ज. दादाच्या सह्या आहेत त्याच्यावर. वहिनी, पुढच्या काही महिन्यातच तुम्ही त्याच्या पंजातून कायमच्या मुक्त व्हाल. म्हणजे आता मला परत तिथे चला, आता तरी तुमच्या मनावरचं ओझं उतरलं ना. बघितलं, देव कधीच कुणाचा अंत बघत नाही. आता तुमच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने नवीन सुरुवात होईल, अगदी तुम्हाला हवी तशी. आणि मग सगळं सुरळीत होईल. तुम्हाला मागे म्हणाली होतीस, आठवतंय? तुला मला या घरची सून करून घ्यायला आवडेल. मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवं. हे जे मी बघत होते ते दिवा स्वप्न होतं का?
अगं कसला विचार करायलीस? हातून घडून गेलेल्या चुकांचा हिशोब मांडते. कसं असतं ना वंच, चूक करताना ते नाही लक्षात येत, पण नंतर लक्षात येऊनही काही करू शकत नाही आपण. ती चूक सुधारू शकत नाही. हातात काहीच राहिलेलं नसतं आपल्या. अस्वस्थ व्हायला होतं अशा वेळेला. म्हणजे आपल्याकडून घडून गेलेली एखादी गोष्ट, तोंडातून निसटून गेलेले शब्द हे कुणासाठी तरी जीवापाड महत्वाचे असतात. त्याची स्वप्न, इच्छा, आकांक्षा, आयुष्य हे सगळं त्या शब्दांवर अवलंबून असतं. पण आपल्याला मात्र त्याची कल्पना सुद्धा नसते. हे सगळं असं घडून गेल्यावरच का उमजतो? असं काय घडलं या? प्रिया, प्रियाच्या बाबतीत मी कायम चुकतच गेले. प्रत्येक वेळेला तिला गृहीत धरत गेले. पण हे मी मुद्दामून नाही केलं वंच. परिस्थितीनं माझ्याकडून त्या गोष्टी त्या वेळेला करवून घेतल्या. बहिणी, तुला काय म्हणायचंय जरा स्पष्ट सांगशील का? वंच, परिस्थितीनं आपल्याला अशा वळणावर आणून उभं केलंय. एका बाजूला मंजिरीच्या पोटामध्ये मुधोळकरांचा वंश वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला मी प्रियाला आशेला लावून ठेवलंय की ती या घरची सून होईल, तिचं आणि सत्यजितचं लग्न होईल. त्या पोरीनं माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. सत्यजितशी लग्न करण्याचं स्वप्न बघितलं. तिची काय चूक? पण आता मला या विश्वासाचं ओझं पेलवेन असं झालं. कठीण आहे. का कठीण आहे? आता मंजिरी तुला निर्दोष वाटतीय म्हणून कठीण आहे? तसं नाही वंच. मंजिरी निर्दोष असण्याचा नसण्याचा मुद्दाच नाहीये हा. मी जर प्रियाला हे स्वप्न दाखवलं नसतं तर परिस्थितीनं आपल्या सगळ्यांना असं हे अधांतरी लटकत नसतं ठेवलं. वहिनी, मी तुला एक सांगू का? नाही म्हणजे माझ्या बोलण्याला काही किंमतच नाही या घरात. तरी पण सत्यजितचं भलं व्हावं यासाठी माझा बी जीव तुटतो. म्हणून सांगते, प्रियाचं लगीन सत्यजित बरोबर लावून दे. यातच समजायचं भलं. मग बघ समज कसं सुरळीत होतं की नाही. विचार कर वहिनी. मंजिरी, काय बोल. नाही, बोला ना तुम्ही. काही नाही, तुझं खूप कौतुक वाटलं. या मागच्या काही दिवसातला स्ट्रेस तुझ्या पद्धतीनं हँडल केलायस. धीरानं, जबाबदारी. कौतुक वाटलं.
इनफॅक्ट आज दुपारी बाबांचा फोन आला होता, त्यांना मी हेच सांगत होतो. झोपलीस का? नाही, ऐकते ना. तू काहीतरी सांगत होती. हा म्हणजे ते मंजुषा वहिनींना तुम्ही दादा होळकरच्या तावडीतून सोडवलं, खरंच खूप बरं केलं. खूप आनंदी आहेत त्या. फक्त त्या? बोल. मला तुला भेटायचं. आता आय नो, थकला असशील, झोप आली असेल, पण तरीही मला भेटायचंय आत्ता.